आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। महायुती सरकारचं हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। या अधिवेशनामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेताही ठरवला जाण्याची शक्यता आहे। आमच्यात कुठलाही कोल्ड वॉर नाही असं स्पष्टीकरण आता शिंदेंनी दिलेलं आहे। यावेळेस फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला। महाविकास आघाडीचे नेते पत्र द्यायला आले होते। यावेळेस हमसात साथ हे दिसलं नसल्याचा टोला फडणवीसांनी मवियाला लगावलाय। चहापान कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी धनंजय मुंडेंशी बोलणं टाळल्याची चर्चा आहे। चहापान कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडेंकडे न बघताच अजितदादा पुढे गेले, तर मुंडेंचा मात्र अजित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न सुरूच होता। आनंद आश्रम हे आता आश्रम राहिलेलं नाही, तर ते दिघे गेल्यानंतर शिंदेंचा राजकीय कोठा झालेला आहे। शिंदेंनी आनंद आश्रम नावावर केल्याचा गंभीर आरोप यावेळेस राऊतांनी एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे राऊतांनी मनसेच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवलं। यावेळेस मनसेचे संदीप देशपांडेंनी राऊतांना ईव्हीएमचं पुस्तक दिलंय। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी अधिकृत घोषणा होण्याआधीच शहरामध्ये गिरीश महाजन यांचे पालकमंत्री पदाचे बॅनर्स झळकलेत। महायुतीकडनं नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही मिटलेला नाहीये, त्यामुळे हे बॅनर आता चर्चेचा विषय ठरतायत। हिंदू जनसेवक आणि गिरीश भाऊ नाशिकचे पालकमंत्री असा आशय या बॅनरवर पाहायला मिळालेला आहे। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी आरोपी पियुष मोरे हा शिंदेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्यांचा एक फोटो सुद्धा समोर आलेला आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र ही घटना घडल्यानंतर रक्षा खडसेंनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीला विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे सुद्धा उपस्थित होते। मात्र आता रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे एकाच ठिकाणी उपस्थित असल्याने अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। मंत्र्यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला असेल तर ही बाब गंभीर आहे अशी प्रतिक्रिया मंत्री रामदास आठवलेंनी दिलेली आहे। यामध्ये विरोधकांनी राजकारण करण्याची गरज नसल्याचं आठवलेंनी म्हटलेलं आहे। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जी घटना घडलेली आहे ती अत्यंत निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया नवनीत राणांनी दिलेली आहे। सर्वांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही राजकारण कितीही करा, पण अशा पातळीवर नेऊ नका अशी विनंती राणांनी केलेली आहे। मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणारे हे एका विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। तसेच आरोपींना अजिबात माफी करता कामा नये, त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेशी फोनवरनं जाब विचारलेला आहे। या संवादाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालेली आहे। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखानी प्रकरणी पियुष मोरेचं नावही समोर आलेलं आहे। त्यामुळे आता व्हिडिओ काढणाऱ्याच्या थोबाडीत का लगावली नाहीस असा सवाल रक्षा खडसेंनी पियुषला विचारलेला आहे। साम टीव्ही या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही।